नमस्कार. आज आपण बोलणार आहोत वृषभ राशीबद्दल. प्रेम आणि सौंदर्याची रास, म्हणजे ज्यांचा ग्रह शुक्र आहे. चला, आज आपण त्यांच्या ह्या रोमॅन्टिक आणि कलात्मक स्वभावाला जरा जवळून ओळखूया. बघूया तरी काय काय पैलू आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाचे. सुरुवातच करूया या एका वाक्याने, ज्यात खरं तर वृषभ राशीचं सगळं सार दडलेलं आहे. याचा साधा सोपा अर्थ काय, तर रोमॅन्स करणं ही त्यांच्यासाठी काही वेगळी गोष्ट नाहीये. तो तर त्यांच्या स्वभावाचाच एक भाग आहे. त्यांच्या प्रत्येक रोमॅन्टिक वागण्यामध्ये एक सहजपणा असतो, कारण ते त्यांच्या रक्तातच आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि हो, हाच मुद्दा आपल्याला त्यांच्या स्वभावाच्या अगदी मुळाशी घेऊन जातो. म्हणजे बघा, वृषभ राशीसाठी ना, रोमॅन्स म्हणजे फक्त काहीतरी करणं नाही, तर ती त्यांची एक जगण्याचीच पद्धत आहे. आता या रोमॅन्टिक स्वभावाचा मुळाशी काय आहे माहितीये? आकर्षणाची एक प्रचंड शक्ती. शुक्र ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे ना, सौंदर्य, कला, आराम या सगळ्या गोष्टींकडे ते आपोआप ओढले जातात. त्यामुळे त्यांच्यासाठी आकर्षण म्हणजे फक्त वरवरची भावना नाही, तर तो एक खूप खोलवरचा आणि तीव्र अनुभव असतो. मग विचार करा, जेव्हा इतकं तीव्र आकर्षण त्यांच्या मनात येतं, तेव्हा नक्की कसं दिसत असेल त्यांच्या वागण्यात? काय उलथापालथ होत असेल त्यांच्या आत? चला, जरा आणखी जवळून पाहूया. वृषभ राशीसाठी आकर्षण म्हणजे एक अशी तीव्र भावना आहे, जी त्यांना अस्वस्थ किंवा अगदी बेचैन करून टाकते. ही जी बेचैनी आहे ना, ती म्हणजे त्यांच्या हळव्या मनावर झालेला प्रेमाचा खोलवरचा परिणाम असतो. ती व्यक्ती समोर नसताना सुद्धा तिचाच विचार मनात घोळत राहतो, आणि हेच त्यांच्या खऱ्या आकर्षणाचं पहिलं लक्षण समजावं. आता ही जी आकर्षणाची ऊर्जा आहे, ती व्यक्त करण्याची पद्धत वयाप्रमाणे आणि नात्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कशी बदलते हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. हे बघा, इथे किती स्पष्ट दिसते. 16व्या वर्षी हीच ऊर्जा एकदम तरुण, उत्साही असते आणि थोडीशी विखुरलेली सुद्धा. पण तेच 30मध्ये ती अधिक मॅच्युअर होते आणि फक्त एकाच व्यक्तीवर, म्हणजे आपल्या जोडीदारावर पूर्णपणे फोकस होते. त्यांचं प्रेम तेव्हा जास्त खोल, स्थिर आणि खरं बनलेलं असतं. पण थांबा, वृषभ राशीची ओळख फक्त प्रेम आणि आकर्षणापुरतीच नाहीये. त्यांचं एक असं खास वैशिष्ट्य आहे ना, जे त्यांच्या या रोमॅन्टिक स्वभावाला एका वेगळ्याच लेवलवर घेऊन जातं. आता हे वाक्य ऐकून कदाचित हसू येईल, पण खरं सांगू का, यातच त्यांच्या व्यक्तिमत्वाचं एक मोठं रहस्य दडलंय. वरवर बघता ही एक तक्रार वाटते, पण याच्यामागे आहे त्यांची उत्तम कलात्मक दृष्टी आणि प्रत्येक गोष्टीत परफेक्शनिस्ट शोधण्याची सवय. ही जी चोखंदळ वृत्ती आहे ना, ती त्यांच्या कलाप्रेमी स्वभावातूनच येते. त्यांच्यासाठी सुंदर आणि आरामदायी घर किंवा वातावरण ही काही चैन नाही, तर ती एक गरज आहे. त्यांची कला आणि सजावटीची आवड हा त्यांच्या रोमॅन्टिक स्वभावाचाच एक भाग आहे. सुंदर घर, चांगलं जेवण, छान संगीत, या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी प्रेम व्यक्त करायचा एक मार्गच आहेत. तर असा हा प्रेमळ, कलात्मक आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणामध्ये सौंदर्य शोधणारा वृषभ. त्यांच्या स्वभावाचे हे पैलू जाणून घेतल्यावर आता जरा आठवून बघा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा कुटुंबात आहे का कोणी असं? कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.